नमस्कार, माझ्या चॅनलचं नाव आहे गावाकडचे नेचर. तर आता आपण बघणार आहोत लाडू, मखाना लाडू बघणार आहोत. हा डाएट आहे, पूर्ण वेगळ्या पद्धतीचे आहे. तर आपण घेतलेले आहेत एवढे पदार्थ. तर आपण घेतलेले आहे नाचणी सत्व, गव्हाचं सत्व, मखाने, फुटाणे, मनुके आणि ड्रायफ्रूट पावडर घेतलेली आहे आणि गूळ, तूप, वेलची. तर आता आपण एवढं पदार्थ घेतलेले आहेत. आता आपण बनवणार आहोत याचे मखाना डाएट लाडू. तर ड्रायफ्रूटमध्ये काजू, बदाम, खारीक खोबरं आहे, हे नाचणी सत्व आहे, हे गव्हाचं सत्व आहे आणि हे फुटाणे, मखाने घेतलेले आहे. तर आता आपण मखाने भाजून घेणार आहोत आणि फुटाण्याची साल काढणार आहोत, गूळ कापून घेणार आहोत. आता आपण प्रोसेस करणार आहोत. मी तुम्हाला डाएट मखान्याचे लाडू कसे बनवायचे ते मी तुम्हाला व्हिडिओमधून सांगणार आहे. तर मखाने भाजून घेतलेले आहेत आपले. फुटाणे आपण आता सालं काढून घेतोय. भरपूर सालं असतात ना वरतून, तर ते काढून घ्यायचं काम चालू आहे. तुम्ही पण अशा पद्धतीने लाडू बनवा. डाएट आहे, वजन कमी जास्त करण्यासाठी उपयोग होतो. शुगर BP साठी पण त्याचा उपयोग होतो. आणि मखाने महाग असतात आणि मखाण्याचे लाडू जर आपण बाहेर विकत घ्यायला लागलो तर ते भरपूर महाग बसतात. त्यात जर आपल्या 1-2 वस्तू टाकल्या. मखाना भाजून घेतलेला आहे, फुटाणे पण आपण सालं काढून घेतलेले आहेत. आता आपण मखाने वाटून घेणार आहोत. थोडेसे जाडसर असे वाटून घेतलेले आहे आणि आता फुटाणे पण वाटून घेत आहोत आपण. तर आता याचं प्रमाण ज्याला पाहिजे तशा पद्धतीने घ्यायचं आहे. तर मी या पद्धतीने घेतलेलं आहे. मखाने वाटून घेतले जाडसर, फुटाणे पण वाटून घेतले जाडसर, नाचणी सत्व भाजून घेतलं, डायरेक्ट तूप वगैरे नाही टाकलं आहे. नाचणी सत्व आणि गव्हाचं सत्व दोन्ही पण असेच भाजून घेतलेले आहेत. कारण मी नाचणीचे लाडू करते ना जेव्हा तर नाचणीचं पीठ नुसतं भाजून घेते, तूप वगैरे टाकत नाही. तर आता मिक्सरवरती वेलची पावडर कूट केलेला आहे. तर त्यात साखर वगैरे टाकलेली नाही आहे. तर हे बॉच कंपनीचा मिक्सर आहे, 1000 वॅटचा आहे. तर त्याच्यामध्ये नुसती वेलची पावडरच वाटून झालेली आहे, साखर मी काय टाकलेली नव्हती. तर आता हे मनुके, नाचणी सत्व भाजून घेतलेलं आहे, गव्हाचं सत्व भाजून घेतलेलं आहे आणि वेलची पावडर पण टाकलेली आहे. तसेच मखाना आणि फुटाणे भाजून वाटून घेतलेलं आहे. तर खाली नाचणी सत्व, गव्हाचं सत्व आहे, हे ड्रायफ्रूट पावडर आणि वेलची पावडर आपण टाकत आहोत. मनुके, माझ्या रेसिपी कशा वाटतात हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. माझं चॅनल सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, कमेंट करा. आणि माझं चॅनल गावाकडचे नेचर नाव आहे. तर गावाकडच्या व्हिडिओ, गावाकडचे नेचर दाखवले जाते. आपण सगळं एकत्र करून घेतलेलं आहे. गूळ बाजूला ठेवलेला आहे, तूप आणि गूळ आता आपल्याला बाजूला आहे. बाकी सगळं एकत्र मिश्रण केलेलं आहे. गूळ आपण नंतर फोडणार आहोत. गूळ फोडून झाल्यावरती तुपामध्ये गूळ टाकला आहे. गूळ बारीक होईल, म्हणजे असं पेस्ट होईल, असं फुटेल, चांगला मऊ गूळ होईल.
तोपर्यंत आपण करायचं आहे गरम. तर हे झालेलं आपलं तूप आणि गूळ पीठ तयार आहे सगळं मिश्रण. तर त्यातलं मी थोडंसं पीठ बाजूला काढून ठेवलेलं आहे, कारण तेवढ्या तुपामध्ये एवढं होणार नव्हतं. व्हिडिओ मी खूप मेहनतीने बनवलेला आहे. तुम्ही माझ्या व्हिडिओ बघत जा आणि शेअर पण करा तुम्हाला आवडली तर. बाहेरचे आपण विकतचे पदार्थ डाएट वगैरे करण्यासाठी किंवा औषधी करण्यासाठी बाहेरचे विकत घेण्यापेक्षा घरीच आपण पदार्थ एकत्र करून मिश्रण करून त्याचे पदार्थ बनवून खा. बाहेरचे गोळ्या औषधं जास्त घेऊ नका. आणि चूर्ण वगैरे पण आपल्याला घरच्या घरी बनवता येतं, पावडरी घरच्या घरी बनवता येतात, लाडू वगैरे पण घरच्या घरी बनवता येतात. तर बाहेरून विकत घ्यायला पैसे पण जास्त लागतात आणि त्याच्यामध्ये काय घातलेलं आहे आपल्याला माहिती नसतं. तर हे आपल्या डोळ्यासमोर असतं आणि आपल्याला ज्या पाहिजे त्या वस्तू आपण आता तुम्हाला वाटलं तुमचे औषधं म्हणजे चूर्ण वगैरे टाकायचं, तर चूर्ण वगैरे टाकून त्याला औषधी लाडूचं रूप आपण देऊ शकतो, किंवा तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही त्याचे लाडू बनवू शकतात. आता आपण बनवले आहे डाएट लाडू. ते कसे बनवले, पुढे लाडू बांधले ते आपण बघणार आहोत. ते नाचणी सत्व आणि गव्हाचं सत्व असल्यामुळं आणि बेसन म्हणजे ते फुटाणे पण ते बेसनच झालं ना, म्हणून त्याचा आकार असं गोल शेपमध्ये नाही आलेला. पण ठीक आहे, चांगले आलेले आहेत. मेहनतीने बनवलेले आहेत, पौष्टिक आहेत, आरोग्यदायी आहे आणि सगळ्या वयांमध्ये खायला चांगले आहेत. 30, 40, 50च्या वयापुढं तर खायला पाहिजे. आजारी माणसाने खायला पाहिजे, छोट्या मुलांना पण चांगले आहे. आणि जे कोणी वजन कमी जास्त करत असेल त्यांच्यासाठी चांगले. तर लाडू बांधून झालेले आपले. तर खूप छान लाडू बनलेले आहेत. औषधी आहे, आरोग्यवर्धक आहे, पौष्टिक आहे, डाएट आहे. असे सर्व पद्धतीचे आपण मखाना, फुटाणे, नाचणी सत्व, गव्हाचं सत्व बनवलेलं आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.